तर मंडळी, तुम्ही व्हेजिटेरियन आहात का? हो का? तर मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण मस्त अशी ना अंडी आणि चिकन मटन यांनासुद्धा मागे सारेल अशी मस्त अशी बुर्जी बनवलेली आहे. तर ही बुर्जी आपण बनवली सोया चंक्सपासून. अतिशय उत्तम, टेस्टी आणि ह्या अंड्याच्या बुर्जीलासुद्धा मागे पाडेल इतकी सुंदर आपली बुर्जी झालेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अंडी किंवा मटण यामध्ये जे प्रोटीन्स असतात ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रोटीन्स आपल्याला सोया चंक्समधून मिळतात. तर ती रेसिपी जर तुम्ही बनवली ना एकदा, तर तुम्ही अंडी मटणला तर नेहमीचाच रामराम ठोकणार. तर मस्त अशी आपण आज सोया चंक्सची बुर्जी बनवलेली आहे. तर चला मग आपली रेसिपी पाहूया. आपण इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मी सोया चंक्स घेतलेले आहेत बघा. यामध्ये ना 3 ते 4 माणसांचं बरोबर होतं आहे, त्यामुळे जास्तही नाही घेतले तरी चालेल, कारण याचे भरपूर होतात, फुगणार आता. आणि पाणी उकळल्यानंतर आपण यामध्ये मीठ घातलं होतं, कारण या सोया चंक्सला अजिबात चव नसते आणि या मिठामुळे ना छान अशी चव येईल त्याला. आणि मस्तपैकी ना 5 मिनटं याला झाकून ठेवलं होतं. गॅस तेव्हाच बंद करायचा असतो. आणि नंतर मग 5 मिनटानंतर बघा मी हे काढून घेते आणि एका बाउलमध्ये थंड पाणी घेतले. आपलं जे नॉर्मल पाणी आहे ना तेच आहे. आणि त्यामध्ये हे सोया चंक्स मी आता काढून घेते. आणि किती फुगलेत बघा, मोठे टम्म फुगलेत. आणि आता याला मी पिळून ना काढणार आहे. पूर्ण त्यातलं पाणी काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपण याला ना 1-2 वेळा छान असं मिक्सरवर फिरवून घ्यायचं, म्हणजे छान असं ना बारीक होईल आहे आपले हे सोया चंक्स. आणि त्यानंतर मी आता पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घ्यायचे. 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले होते. आता मी यामध्ये कांदा घालून घेतला आहे. कांदा थोडासा परतवून घ्यायचा यामध्ये. आणि हा ओला कांदा असल्यामुळे ना जास्त गोल्डन कलर वगैरे ह्याला येत नाही, कारण ओला कांदा आहे ना जास्त, त्यामुळे. तर आता मी यामध्ये मिरची घातली. एक मिरची चांगली म्हणजे मधून कट केलेली आहे आणि असे 4 भाग केलेले आहेत मिरचीचे. मिरची घालून यानंतर कांदा आपण मस्तपैकी ना परतून घेतला आहे. आणि नंतर त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. टोमॅटोसुद्धा ना पूर्ण परतवून घ्यायचा, असा की पूर्ण विरघळला पाहिजे तो आपला टोमॅटो, यामध्ये वितळला पाहिजे. तर आता मिक्स करून घेते मी यामध्ये टोमॅटो आणि छान असा शिजू द्यायचा आहे. यामध्येच कांदा आणि टोमॅटो दोन्ही शिजू द्यायचं आहे. आणि मस्तपैकी ना आपला म्हणजे ग्रेव्हीसारखं टेक्स्चर येतं याला. झाकून ठेवल्यानंतर ना टोमॅटो छान असा आपला विरघळतो यामध्ये. मस्तपैकी बघा शिजलेला आहे आपला टोमॅटो. आता यानंतर आपण यामध्ये काही मसाले वगैरे घालून घ्यायचे आणि छान असं आपलं कांदा आणि टोमॅटो तयार झाला आहे. आपण यामध्ये हळद घातली आहे. त्यानंतर तिखट तुमच्या अंदाजाने घाला. मी 1.5 चमचा इथं तिखट घातलेलं आहे. त्यानंतर जिरे पावडर घातली अर्धा चमचा धने पावडर आणि थोडा गरम मसाला घातला आहे. आधी काही मसाले यामध्ये घातलेले नाही आहेत, एवढेच मसाले आहेत आणि यामुळे खूप सुंदर अशी चव लागते आपल्या या बुर्जीला. मस्तपैकी ना हलवून घेतले, मसाले मिक्स करून घेतले आणि त्यानंतर मी एक वाटीभर यामध्ये पाणी घालून घेते आणि मस्त असं ना एकत्र शिजू द्यायचं आहे याला 2 मिनटं. आणि नंतर मग आपण यामध्ये जे सोया चंक्स मिक्सरवर बारीक करून घेतले होते ना, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे दोन्ही एकत्र छान असे शिजतील. तर इतके झालेले आहेत बघा त्याचे सोया चंक्स. आणि 3 लोक किंवा 3 ते 4 लोक यामध्ये म्हणजे जेवू शकतात, इतके हे होतात. तर आपण ह्याला आधी मिक्स करून घेऊया. मस्तपैकी ना मिक्स करून घेतलेलं आहे आपण याला. आणि त्यानंतर मीठसुद्धा आपण यामध्ये घालून घेतले. आणि नंतर आपण ना थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि हे सोया चंक्स शिजू द्यायचे. याला काही जास्त शिजवत बसायची काही गरज लागत नाही. अगदी अर्धी वाटी तुम्ही पाणी यामध्ये घातलं ना तरीसुद्धा हे यामध्ये चांगले शिजतात. आणि आपण पहिल्यांदाच वाफ काढून घेतली होती ना, पाण्यात शिजवून घेतले होते, त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज लागत नाही. अर्धी वाटी पाणी घातलं होतं मी आणि एक वाफ काढून घेतली आहे बघा. पाणी यातलं पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्त अशी आपली बुर्जी रेडी झालेली आहे. वरून आपण याच्यावर कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायचे, म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते आपल्या कोथिंबीरीमुळे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगा बरं का. झाली की नाही एकदम अंडा बुर्जीसारखी आपली बुर्जी. मस्त एकदम डिक्टो आपल्या अंडा बुर्जीसारखीच ही बुर्जीसुद्धा होते. अंडी खात नाही म्हणून काय झालं,
अंड्यासारखेच पौष्टिकता यामधून सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. भरपूर असे प्रोटीन आपल्याला यामधून मिळणार आहेत. तर अंडी खात नसाल किंवा नॉनव्हेज खात नसाल तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एकदा बनवल्यानंतर तुम्ही नेहमी बनवाल अशी माझी गॅरंटी आहे. तर अशा प्रकारची सोया चंक्सची भुर्जी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून देखील सांगा बरं का कशी झाली होती म्हणून. तुम्ही एकदा बघू शकताय, बघा जवळून सुद्धा एकदम अंडा भुर्जीसारखीच दिसते. अतिशय सुंदर अशी आपली भुर्जी रेडी झालेली आहे आणि दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसते ना. अगदी सुंदर म्हणजे सुंदरच दिसते, पण याची टेस्टसुद्धा अतिशय उत्तम लागते. अतिशय माइंड ब्लोईंग लागते आपली याची टेस्ट. तुम्ही ट्राय केल्यानंतरच तुम्हाला समजेल. आता आपण ना ताटामध्ये सर्व करूया. मस्त अशी आपली भुर्जी. कधी खाईन असं झालं आहे मुलांना, कारण मुलांना जेव्हा मी असं व्हिडिओ बनवते ना तेव्हा वाटच बघत असतात की कधी हिचा व्हिडिओ संपतो आहे आणि आम्ही हा पदार्थ खातो आहे. तर मस्त अशी मी आता ताटात वाढून घेते. आता भुर्जी, कांदा घेतलेला आहे आणि लिंबूसुद्धा घेतलेला आहे. चपातीसोबत आम्ही खाणार आहोत. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकताय, पावासोबतसुद्धा खाऊ शकताय, सुंदर लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि चपातीसोबत तर छान लागतेच, पावासोबत तर अतिशय भारी लागते माहिती आहे का. त्याच्यावर मस्त असा लिंबू पिळायचा आणि कांदा टाकून ना, कांदा घेऊन मस्तपैकी आपली भुर्जी खायची आहे. ताव मारायचा या भुर्जीवर. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.